नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सीसीटीव्ही फुटेज ठरले भारी, 4 मित्रांची थेट जेलची वारी. व्यवसायात आर्थिक अडचणीत आलेले 4 जण एकत्र आले. पैशाची गरज भागवण्यासाठी दुचाकीची चोरी सुरू केली. बघता बघता या चौकाने सांगली गोव्यात जाऊन दुचाकी चोरीचा सपाटाच लावला. स्थानिक गुन्हे शाखेने चौकासराई चोरट्यांना अटक करून सोलर पॅनल, 6 दुचाकी, 1300 मीटर केबल असा सुमारे 5.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मोहसिन नजरुद्दीन मोमीन, वय वर्ष 38, राहणार माणेनगर, रुई, हातकलंगले. अनिल मल्लाप्पा गावडे, वय वर्ष 24, राहणार इचलकरंजी. राहुल राजेश गुरव, वय वर्ष 31, राहणार कोरुची, हातकलंगले, मूळ राहणार बेळगाव. व प्रवीण आदी कुमार गिरमल, राहणार अब्दुल्लाट, शिरोळ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जिल्ह्यात केबल चोरी, सोलर पॅनलच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसापासून वाढ झाली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जिल्ह्यातील या सर्व घटना एकत्र करून त्याचा तपास सुरू केला. हातकलंगले येथील काही चोऱ्यांमध्ये मोहसिन मोमीन साथीदारासह सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला होता. चोरीच्या केबल विक्रीसाठी तो रुई फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार नवनाथ कदम व सचिन जाधव यांना मिळाली. यानुसार पथकाने सापळा रचून या मोहसिनला ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संदीप पाटील, वसंत पिंगळे, विनायक चौगले, अरविंद पाटील, महेश आंबे, सतीश सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.